युवा पिढीला खेळासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशानं युवा सामाजिक कार्यकर्ते अक्षय ठाकूर यांच्या संकल्पनेतून वाशी कोपरी गाव सेक्टर 26 येथील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय युवा संकल्प चषक 2025 या प्रकाश झोतातील भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा 24 संघांच्या उत्साही सहभागानं नुकताच दिमागदार समारोप झाला। या स्पर्धेमुळे स्थानिक युवा क्रिकेटपटूंना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळालं। स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली, ज्यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना संजीव नाईक यांनी अक्षय ठाकूर यांच्या युवा पिढीला प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूचं आणि या उत्कृष्ट नियोजनाचं मनपूर्वक कौतुक केलं। त्यांनी सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या। या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत 24 संघांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला होता। उत्स्फूर्त प्रतिसाद आणि खेळाडूंमध्ये असलेला उत्साह यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार झाली। स्पर्धेचं सुयोग्य नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे युवा खेळाडूंना एका दर्जेदार लीगमध्ये खेळण्याचा अनुभव मिळाला। या आयोजनामुळे खेळाडूंमध्ये उत्साह, जिद्द आणि स्पर्धात्मक वृत्तीला बळ मिळालं। या प्रसंगी समाजसेवक केशव ठाकूर, परशुराम ठाकूर, पुरुषोत्तम भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, समाजसेवक सुरेश शेटे, समीर भोईर, चंद्रकांत पाटील, दीनानाथ भोईर, नामदेव ठाकूर, दिनेश भोईर, दिनकर नवरे, निलेश पालेकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या युवा संकल्प चषकाला विशेष बळकटी मिळाली। युवा संकल्प चषक 2025 कोपरी आणि आसपासच्या गावातील आणि सेक्टरमधील सेक्टर 26 या परिसरातील लोकांच्या खेळाडूंच्यासाठी हा प्रकाश झोतातील भव्य अंडरआर्म या स्पर्धांचं आयोजन अक्षय ठाकूर, केशवजी ठाकूर, परशुरामजी ठाकूर या सर्वांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की असं वाटतं की कुठेतरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियमच बघायला मिळते। आणि ही सुरुवात नवी मुंबईमध्ये कोपरी या परिसरातील भागातून झालेली याचा आनंद आहे। युवकांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव द्यावी यासाठी माननीय गणेश नाईक साहेबांचा सातत्यानं प्रयत्न झालेला आणि म्हणून त्याच्या अनुषंगानंच परशुरामजी युवा सहकारी अक्षय यांना सांगितलं की बाबा असं आयोजन करा आणि आज ते आयोजन होते। खूप भव्य असं आयोजन होते। ज्या खेळाडूंनी याच्या स्पर्धेत भाग घेतलेला त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक चांगल्या सकारात्मक भूमिकेतून या स्पर्धा पार पडतील आणि त्याचा आनंद सर्व घेतील आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा। अक्षय ठाकूर आणि केशव ठाकूर यांच्या माध्यमातून युवा संकल्प चषक 2025 आयोजित केलेला आहे। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 24 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा कोपरी गाव, सेक्टर 20, सेक्टर 21 आणि तुर्बा गाव या खेळाडूंसाठी आयोजित केलेले आहे। संपूर्ण क्रिकेट प्रेमी त्यात खेळाडू एकदम आनंदित झालेले। प्रभाग क्रमांक 15 आयोजक अक्षय ठाकूर या स्पर्धेमध्ये प्रभागातील 24 टीमीने भाग घेतलेला आहे आणि ह्या प्रभागामध्ये नाही स्पर्धा बरेच वर्षानंतर येथे आयोजन केलेलं आहे। आयोजक अक्षय ठाकूर, वैभव ठाकूर या स्पर्धेमध्ये चषक आणि काही रक्कम बक्षीस म्हणून ठेवलेलं आहे आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून आम्ही सायकल आणि क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज ह्यामध्ये बी शूज असे चांगलेच बक्षीस यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे। या मेन उद्देश आहे की या तरुणांना जे क्रिकेट खेळतात यांना नाईट स्पर्धा या प्रभागामध्ये बरेच वर्षानंतर आयोजन केलेलं आहे। त्या अक्षय ठाकूरचं आणि वैभव ठाकूरचं आम्ही धन्यवाद आणि त्यांना अभिनंदन देतो की अशी स्पर्धा या प्रभागामध्ये आयोजित केलेली आहे। अक्षय ठाकूर यांनी आयोजित केलेली ही युवा संकल्प चषक 2025 स्पर्धा केवळ स्पर्धा नव्हती, तर नवी मुंबईतील युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची आणि त्यांच्यातील खिलाडू वृत्ती वाढवण्याची एक मोठी संधी ठरली। युवा संकल्प चषक 2025 वर्ष पहिले माझ्या डोक्यात एकच संकल्पना होती का प्रभाग क्रमांक 15 मधील ते जेवढे युवा आहेत त्यांना एक आपण क्रिकेटचा मंच तयार करावा। मंच तयार करत असताना आपण अँड्रम प्रकाश झोतातील अँड्रम क्रिकेट स्पर्धा या आपले प्रथम प्राधान्य दिले। कारण जी मुलं जसं का वेळ काय असून द्या
ते वेळ काढून गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असतात। गल्लीतला क्रिकेट हा सामन्यामध्ये कसा रूपांतर करावा याचा विचार करून ही प्रभागातील सर्व मुलांना एक आयोजन निर्माण केले आणि त्यांना स्टेज देण्याचा प्रयत्न केला। आणि मला तर वाटतंय आज 24 संघ इथं खेळत आहेत। 24 संघामधून प्रत्येकी संघात 8 खेळाडू खेळणार आहेत। 8 खेळाडू खेळताना 200 ते 250 प्रभागातील 15 ते मुलं इथं खेळणार आहेत। आणि तुम्ही खेळताना बघता लहान छोटी मुलं एवढ्या रात्री पूर्ण जोशाने खेळत आहेत। ही स्पर्धा आपण आयोजित करताना प्रवेश फी फक्त 500 रुपये ठेवली होती। प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय पारितोषिक 5,000, तृतीय पारितोषिक 2,500 रुपये आपण ठेवले आहे। उत्कृष्ट सन्मान चिन्ह आहेत, एक मालिकावीर म्हणून सायकल ठेवलेली आहे स्पोर्ट्स, आणि प्रत्येकी सामनावीर किंवा षटकारवीर किंवा क्षेत्ररक्षक यांना आपण स्पोर्ट्स शूज आयोजित केलेले आहे। आणि या स्पर्धेची उद्घाटन माजी खासदार सर्वांचे लाडके आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांच्या हस्ते भव्य स्वरूपात उद्घाटन झालेलं आहे।